कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीत होत असलेल्या आंदोलनावरती शिक्षण पद्धतीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा जे काही घोटाळे आहेत या घोटाळ्यांच्या विरोधात त्यांचं हे सगळं आंदोलन आहे आणि धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. कुठल्याही काळामध्ये कुठल्याही कालखंडात सरकारांमध्ये बाय अँड लार्ज जनतेमध्ये असंतोष असतोच. त्याला कोण कसं खतपाणी घालतं आणि प्लॅटफॉर्म देतो तसा दिपकेंचा प्लॅटफॉर्म लोकांनी वापरला आहे आणि त्याच्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारे मेंबरशिप झाली आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलोईंग मिळालं. फक्त नेपाळसारखं होईल का तर मला असं वाटतं की ती स्थिती उद्भवायला नाही पाहिजे भारतासारख्या देशात. शेतकरी कर्जमाफी सरकारनं कबूल केली होती त्याप्रमाणे त्यांनी ती जाहीर केली आहे. शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे. सरकारला असं वाटतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. कर्जावर कर्ज ही शेतकऱ्याची अवस्था होते. म्हणजे जर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दिलेली कर्जमाफी इतकी मोठी होती, ऐतिहासिक होती, काय 70-80 हजार कोटीची होती आणि त्याच्यामधनं सगळे शेतकरी जर कर्जमुक्त झाले असले तर परत 10 वर्षात काय 15 वर्षात कर्जबाजारी का झाले? ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला देखील काही ज्या सवलती आहेत, शैक्षणिक सवलती या सगळ्या लागू करण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. 6 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. विरोधकांची लढण्याची वृत्ती संपलेली आहे की काय अशा पद्धतीची शंका यावी असा एक मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाला जर असं वाटलं की तुम्ही आता विरोधामध्ये लढायचीच तुमची तयारी नाही तर आम्ही तुम्हाला सत्तेत कशा करता आणायचं असा जर प्रश्न निर्माण झाला तर तो काय चुकीचा? ही महाराष्ट्रातली निवडणूक आहे, पण जसं कलकत्त्याच्या निवडणुकीचा असेंब्लीच्या निवडणुकीचा परिणाम इंडिया आघाडीवर झाला, तमिळनाडूच्या इलेक्शनचा इंडिया आघाडीवर झाला, तसाच परिणाम महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीचा काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विरोधक हतोत्साहित होण्यामध्ये होईल. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आठवडाभरामधल्या घडामोडी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आजच कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती. आज आपण शनिवारी रेकॉर्ड करतो आहे आणि या आंदोलनाचं फलित काय आहे किंवा हे आंदोलन कशा पद्धतीने होत आहे यावर आपल्याला बोलायला लागणार आहे. दुसरा विषय जो आहे तो शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे. शेतकरी कर्जमाफीच्या अनेक अटी जाचक आहे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. सरकार म्हणतं आहे की शेतकऱ्यांना, सर्वसामान्य शेतकरी जो आहे तर त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे यासाठी या अटी शर्ती टाकलेल्या आहेत आणि साधारणपणे साधारणपणे 16 लाखाच्या आसपास जे शेतकरी आहेत हे सातबारा त्यांचा कोरा होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे असंही सरकारचं म्हणणं आहे. पाहूया नेमकं काय होत आहे ते. तिसरा विषय जो आहे तो मराठा आरक्षणाची मागणी झाल्यानंतर मराठा समाजाला देखील ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती लागू करण्याचा GR कालच सरकारने जाहीर केलेला आहे आणि त्यातून मराठा समाजाला फायदा मिळेल असा सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात काय होत आहे काय होणार नाही हे कालांतरामध्ये सिद्ध होईलच. आणि सगळ्यात शेवटचा विषय जो आहे तो विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही बाजूचं म्हणजे महायुतीचं आणि महाविकास आघाडीमध्ये जे काय घडामोड झाली किंवा जी काय माघारी नाट्य झालं, जी काय नाराजी झाली, जी काय बंडखोरी झाली, या सगळ्यातून नेमकं काय साध्य होत आहे किंवा यातून नेमकी काय गणितं बनत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि अर्थातच या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यामुळे माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवात करूया कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीत होत असलेल्या आंदोलनावरती. अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. ते परदेशामध्ये होते आणि परदेशातून ते आजच दिल्लीमध्ये परत आलेले आहेत आणि त्यांनी एक आंदोलनाची घोषणा केली आहे. शिक्षण पद्धतीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा जे काही घोटाळे आहेत या घोटाळ्यांच्या विरोधात त्यांचं हे सगळं आंदोलन आहे. आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण विभाग पाहतात, मानव संसाधन मंत्री ज्याला आपण केंद्राच्या मंत्रिमंडळाच्या भाषेत म्हणतो, त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्याला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि बरेच लोकांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते भाजपापेक्षा जास्त संख्या त्याची अनेक पटीने झालेली होती. आता सोशल मीडियावरती सुरू झालेली ही जी पार्टी आहे ही पार्टी किती तग धरणार आहे, आजचं आंदोलन जे होत आहे या आंदोलनातून नेमकं फलित काय होणार आहे, त्याचे अर्थ काय निघतात हे आपल्याला सगळ्यांना, मलाही जाणून घ्यायला आवडेल, प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायला आवडेल. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे ते CJP असं म्हटलं जातं. त्याचा लोगो वेगो खूप छान तयार केला गेलेला आहे. त्याचं कारण असं की ही सगळी मुलं जी आहेत ती IT आणि याच्याशी संबंधित आहेत किंवा जी सधन क्लासमधली किंवा ह्याच्यातली आहेत असं म्हणावं लागेल. उच्चभ्रू आहेत. त्याच्यानंतर त्या पलीकडे जाऊन मुळात हे
आंदोलन करणारे आणि त्याच्या म्हणजे जसं हा अभिजित दिपके हा जो मुलगा आहे तो मूळ हिंगोलीचं, त्याचे वडील हिंगोलीतनं मग पुढे ते संभाजीनगरमध्ये त्याचं सगळं बालपण गेलं आणि तो संभाजीनगरचा आहे. परंतु त्यांनी बोस्टनमध्ये तो होता पोस्ट ग्रॅज्युएशन करायला, आता अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायला. आणि ते उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत असताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत सूर्यकांत, त्यांनी एका कॉन्टेक्स्टमध्ये एक टिप्पणी अशी केली होती आणि ती त्यांनी नंतर खुलासाही केला. पण ती टिप्पणी काय होती तर अनेकदा काय होतं न्यायालयांमध्ये लोक आरटीआय करतात, जनहित याचिका करतात, PIL करतात आणि मग त्याच्याशी त्यात थेट विषयाशी संबंध नसलेली व्यक्ती करते आणि न्यायालयांमध्ये ऑलरेडी खटले प्रलंबित अनेक आहेत देशभर. कदाचित त्यामुळे असेल, पण ते सूर्यकांत जे आहेत त्यांनी काही याचिकाकर्ते, काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट, काही ऍक्टिव्हिस्ट, काही विद्यार्थी, म्हणजे ते थोडक्यात रिकामटेकडे प्रकारे याचिका करणारे किंवा वेळ विनाकारण वाया घालवणारे अशांना उद्देशून म्हटले. आणि ते झुरळांसारखे असतात, म्हणजे काही झालं तरी त्यांचं अस्तित्व राहतं. झुरळ म्हणजे लाखो वर्ष झुरळ आहे, बाकी सगळे कीटक जे त्यात, झुरळ हा अतिशय टिकाऊ झुरळ आहे, ते सगळ्या संकटांमधून वाचलेला आहे आणि झुरळ मरता मरत नाही. ते हिट बीट काय काय जरी आले तरी झुरळ काय मरत नाही. त्यामुळे झुरळांसारखे हे लोक पुन्हा पुन्हा येतात आणि आमच्या वेळ घालवतात, अशा आशयाने ते विधान केलं होतं. पण अख्ख्या तरुणाईला किंवा याचिकाकर्त्यांना किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वाल्यांना किंवा आरटीआय ऍक्टिव्हिस्टना किंवा समाजामध्ये काही चांगल्या चळवळी करणाऱ्यांना कॉक्रोच म्हणाले किंवा झुरळ म्हणाले, अशा अशा प्रतिक्रिया उमटल्या पहिल्या दिवशी. मग त्यांनी सरन्यायाधीशांनी सारव केली, काही खुलासा केला. पण मुळामध्ये पहिल्या ज्या रिॲक्शन आल्या त्यातनंच अभिजित दिपकेची जी आली त्याच्यामध्ये अनेक ऍक्टिव्हिस्टनी, म्हणजे जसं आता आपल्याकडचे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत ते सांगतायत की मी स्वतःच, म्हणजे दमानी आहेत, अंजली दमानी, त्यांनी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये सगळीकडे की पहिल्या दिवशीच सरन्यायाधीशांचं विधान आल्यावर मी झुरळ आहे आणि मला त्याचा अभिमान आहे अशा टाईपचं ट्विट केलं होतं. आणि हे कोणालाही राग येईल की आपल्याला उपहासाने अशी काही संभावना केली तर ठीक आहे, मी दाखवतो तुला, अशा प्रकारची ती रिॲक्शन होती. दिपक्यांनी जी रिॲक्शन दिली ती म्हणजे झुरळ पार्टीच स्थापन केल्यासारखं केलं आणि एक लोकांना आपला संताप व्यक्त करायला सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म मिळाला. त्यातनं कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही कालखंडात, सरकारांमध्ये बाय अँड लार्ज जनतेमध्ये असंतोष असतोच. त्याला कोण कसं खतपाणी घालतं आणि प्लॅटफॉर्म देतो, तसा दिपकेंचा प्लॅटफॉर्म लोकांनी वापरलाय आणि त्याच्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारे मेंबरशिप झाली आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलोईंग मिळालं. ते मिळाल्यावर दिपकेंचे इंटरव्ह्यू आले, सगळ्या वाहिन्यांनी घेतले, बोस्टन मधून ते बोलत होते सगळ्या वाहिन्यांशी. आणि त्यांनी सांगितलं की काही नाही, तरुणाईचा संताप आहे. फक्त दिपक्यांच्या त्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये आणि त्यांच्या मग समर्थकांच्या इंटरव्ह्यूज मध्ये झालं असं की आता त्यांच्या मागे असलेले लोक आणि समर्थक जे आहेत त्याच्यात जे वर्षानुवर्ष आता मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे आहेत त्यातलेच बरेचसे चेहरे दिसत आहेत. म्हणजे मग अंजली दमानी असतील, विश्वंभर चौधरी असतील, मग विजय कुमार पण त्याच्यात आज जाणार आहेत, जे आपल्याला आपल्याकडे माहिती असलेले चेहरे. मग जे टीव्हीवर दिसतात त्याच्यामध्ये फॉलो कुणी कुणी केलंय, तर मग त्याच्यामध्ये अनुराग कश्यप असतील किंवा असे हिंदी चित्रपटसृष्टीतले लोक, सेलिब्रिटी असतील की ज्या, आता सोनम वांगचुक यांना तर मोदी सरकारने अटकच केली होती आणि सोनम वांगचुक यांनी आज तिथे जंतर मंतरला गेले ते सपोर्ट करायला. दिपक्यांना अटक झाली तर मी स्वतः उपोषण करीन असे त्यांनी इशारा दिलाय. आज चांगलं असं आहे की त्या आंदोलनात त्या लोकांनी कालच काय करावं काय करू नये, डूज अँड डोंट्स असे जाहीर केलेत की हे लोकशाहीवादी आंदोलन असावं. आणि सतत गेल्या काही काळापासून भारतामध्ये नेपाळसारखी स्थिती येईल, नेपाळसारखी स्थिती येईल असं म्हटलं जात आहे की नेपाळमध्ये जेनझी म्हणजे अंजली दमानी यांनी त्यांच्या दूरदर्शनच्या इंटरव्ह्यूमध्ये जेनझी असा उल्लेख केला या सगळ्या मुलांचा. म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न अनेक आहेत. म्हणजे यातनं राजकारण होईल का, जसं केजरीवालांचं आंदोलन झालं तसं काही एक पर्यायी पक्ष उभा राहील का. मग तिथे अण्णा हजारे होते, मग आता अण्णा हजारे नाहीयेत, मग त्याला अण्णा हजारेंबद्दल प्रति गांधी असं म्हटलं गेलं होतं, तसा चेहरा नाहीये, पण तरी तरुणाईतनं आंदोलन उभं राहू शकतं. फक्त नेपाळ सारखं होईल का, तर मला असं वाटतं की ती स्थिती उद्भवायला नाही पाहिजे भारतासारख्या देशात. भारत हा लोकशाहीवादी देश आहे, लोकशाहीच आपण मानतो. आणि दुसरं असं की नेपाळचा आकार आणि भारताचा आकार यात फरक आहे. त्याच्या पलीकडची गोष्ट मला अशी दिसते की हे आंदोलन उत्स्फूर्तपणे होतंय, तरुणाई त्याच्यात आहे, पण कुठेतरी त्याच्या मागे सिस्टमॅटिकली जे लोक यापूर्वी मोदी सरकार विरुद्ध आवाज उठवत होते ते सगळेच त्याला हिंदीत लांबबंद किंवा एकत्र आलेले आहेत, अशा प्रकारचं फेनॉमेनॉन दिसतंय तिथे आता तरी. आणि म्हणजे परीक्षा प्रणालीमधले घोळ, म्हणजे नीट मधला घोळ असेल, त्याच्यानंतर त्या 17 वर्षीय विद्यार्थ्यांनी शोधून काढलेला घोळ, पुढे याच्या परीक्षांमध्ये, कॉमन एंट्रन्सच्या परीक्षांमधले घोळ, मग त्याच्यात एका एजन्सीने आंध्र प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या आत्महत्या, तर आणि अतिशय ब्लॅकलिस्टेड कंपनीला पुन्हा काम देणं, या सगळ्यात चुकीच्याच गोष्टी आहेत, हे कुणीही नाकारणार नाही, म्हणजे त्याच्यात कुठलाही वाद नाही.
पण तरी देखील आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या ही एकच मागणी आहे, बाकी काही नाही आहे. त्याचं राजकारण होईल का, राजकीय पक्ष होईल का, काय होईल हे सगळं ते नंतर ठरवणार आहेत. त्यामुळे आज तरी आपल्याला बघायला लागलं. आणि आत्ता दिपके दिल्लीत आले, जंतर मंतरला ते पोहोचणार होते आणि आंदोलन सुरू करणार होते. आता आंदोलन सुरू झालं ऑलरेडी तिथे, कारण लोक ऑलरेडी गॅदर झालेले आहेत आणि मोठा जमाव आहे. फक्त त्याच्यामध्ये होतं असं की आज राजकीय पक्षांच्या कुठल्याही आंदोलनाला गर्दी होत नाही, लोक पैसे देऊन आणायला लागतात. त्यावेळेला जंतर मंतरला आंदोलन होतं हे लक्षणीय आहे. म्हणजे तरुणाईमध्ये रोष आहे का, तर आहे. त्याच्यात जेएनयूचे विद्यार्थी तिथल्या संघटनाही मोठ्या प्रमाणात आहेत, कारण ते अँटी बीजेपी अँटी मोदी त्यांचा स्टान्स आहेच आहे. पण तरी देखील नीटची परीक्षा, त्याच्यानंतर बाकीच्या 3 परीक्षांचे घोटाळे, याच्यामध्ये सीबीएसईचा एक घोटाळा. सीबीएसईचा आणि इतर 2, त्याच्यामध्ये 1 कोटी मुलं बाधित आहे असं हे लोक म्हणतात. पण त्या संख्येने किती मुलं जमलीत का, कारण सगळी येणारच नाही देशभरातनं तिथं, त्यांना येणं फिजिकली शक्यही नसेल. पण तरी देखील पिटिशन जी दिली आहे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, त्याच्यावर 8 लाख लोकांच्या सह्या आहेत. तर 8 लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन आलं म्हणून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का, हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, लोकशाहीमध्ये लाल बहादूर शास्त्रींनी त्या काळात रेल्वेचा अपघात झाला म्हणून रेल्वे मंत्री म्हणून राजीनामा दिला होता. पण तसं आजच्या काळात ती साधनसुचिता राहिली का राजकारणामध्ये? म्हणजे व्यवहार्यता काय आहे, वास्तव काय आहे, याचा विचार करायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपण बोथट संवेदना ही नाही व्हायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आंदोलन उत्स्फूर्त आहे याच्यात शंकाच नाही. सोशल मीडिया ड्रिव्हन आहे आणि आजकाल सगळं सोशल मीडियातनं होतं, त्याच्यावर सोशल मीडियावर त्यांची युद्ध रंगतील. पण प्रत्यक्ष राजकीय पक्ष अस्तित्वात येईल का, हे आत्ता सांगणं अवघड आहे. त्याचं कारण असं की यापूर्वी जी आंदोलनं झाली, जन आंदोलनं अशा स्वरूपाची, मै हूं अण्णा वगैरे आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनची, त्याच्यातनं त्यांच्या पदरी भ्रमनिरास आला. आज कुमार विश्वास सारखा माणूस केजरीवालांपासून दूर गेलेला आपण पाहतोय. त्याच्यानंतर कुमार विश्वास गेले, त्याच्यानंतर योगेंद्र यादव गेले लांब केजरीवालांपासून, त्याच्यानंतर आशुतोष नावाचे पत्रकार आज तक वाहिनी जे होते ते लांब गेले त्यांच्यापासून. तर याच्यात फाटाफुटी होतात, कुठल्याही पक्षात होतात तशा. पण आत्ताच्या आंदोलनात पक्ष उभा राहील का, काही पर्याय लोकांच्या समोर येईल का, हे आजच सांगणं अवघड आहे. परंतु या आंदोलनाला एकीकडे उत्स्फूर्त म्हणताना, कारण ते प्रतिक्रिया स्वरूप झालेलं सोशल मीडियावरचं फेनॉमेनन आहे. पण जसं मागच्या आंदोलनामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शनचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला आणि काँग्रेस विरुद्ध राळ उठवली, तसं आत्ता अपोजिशन पार्टीज त्याच्यामध्ये घुसतात का आणि ते त्याचा हुशारीने वापर करतात का, हे बघणं रंजक ठरेल असं मला वाटतं राजकीय अभ्यासक म्हणून. पण सामाजिक पातळीवर तरुणांमध्ये रोष आहे का, तर आहे. पण आजकाल समाजामध्ये कुणी माणूस उठतो आणि आपला रोष व्यक्त करतो असं घडताना दिसत नाही. कुठेतरी महाराष्ट्रातली वारकरी परंपरा वगैरे जी आहे ना, की ठेवले आनंद तैसेची राहावे, तसं कितीही म्हणजे पेट्रोल का महागलाय महागाई का आहे, मग सर्वसामान्यांना जवळ पोचतीये का नाही? मग सर्वसामान्य माणूस बोथट झालाय का, संवेदनाहीन झालाय का तो आपलं रोजच्या जगण्यामध्येच त्याचं सगळं आयुष्य जात आहे, हे लक्षात येत नाही. म्हणजे ते कळण्यात का मी तरी सक्षम आहे असं मला वाटत नाही या सगळ्यावर. म्हणजे अख्खा समाज कसा आहे, भारतीय मानसिकता काय आहे, इतका काही अभ्यास आपण केलेला नसतो. पण हे आंदोलन जे आहे ते मूलतः एका sarcastic कॉमेंटवर सुरू झालं की हो मी झुरळ, अच्छा, आणि मग ती झुरळ पार्टी आली, त्याला प्रतिसाद प्रचंड मिळतो म्हणल्यावर हा इव्हेंट होतोय. आता जसं भारतीय जनता पक्ष देखील अनेक इव्हेंट करतोच आहे, तसं हा एक इव्हेंट होतोय आज. त्याचं पर्यवसन धर्मेंद्र प्रधानांच्या प्रत्यक्ष राजीनाम्यात होईल का नाही, कारण जनमत असंच वाढत राहिलं तर कदाचित होईलही, कदाचित होणार नाही. कारण सरकार या एका आंदोलनाच्या पुढे मान झुकवली तर आणखीन 4 गोष्टीची मागणी होईल. त्यामुळे जसं बोहारनिशी करतात ना, की सौदा केला जातो, 4 कप बशा दे, नाही तर अजून मग 2 पॅन्टी देतो, नाही तर 4 जीन्सच्या पॅन्टी दे, मग 1 बरणी पण देते, या पद्धतीने ही बार्गेन्स होतात, पॉलिटिकल बार्गेन्स, की जी सगळ्या निवडणुकांमध्ये होतात दिसतात पक्षापक्षांमध्ये. तेच पक्ष आणि म्हणजे सरकार आणि जनता यांच्यात जर अशी बार्गेन व्हायला लागली तर काय, म्हणजे आंदोलन करणारी जी आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मुलं तिथं आली आहेत, ती म्हणतात की हे खूप मोठं आंदोलन आहे, आम्ही प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मग नीटच्या परीक्षेमध्ये त्या मुलांनी सगळं शोधून काढलं, दीपकेने पोस्ट टाकली, तोपर्यंत कोणीही एकत्र आलं नव्हतं, काही झालं नव्हतं. पण ह्या पोस्टला जसा परिणाम होतोय, 2 कोटी लोक मागे जातात असं दिसलं. थोडक्यात गर्दीच्या मागे जाण्याची जी मानसिकता असते ती आपल्या समाजात आजही नाही. त्या दगडावर लोक रोज थुंकतात, शेंदूर आलो की त्याला नमस्कार करतात किंवा तिथे पानाची पिचकारी मारायचं थांबतात. तशा प्रकारे आता दिपके आलेले आहेत आणि एक मोठा इव्हेंट होतोय, त्यामुळे लोकांचा क्षोभ आहे का, तर आहे. त्याच्यामध्ये मग दमानियाबाई जावोत किंवा विश्वंभर चौधरी जावोत किंवा विजय कुंभार जावोत, ते आंदोलन जे आहे ते क्षणिक ठरेल, काही काळापुरतं ठरेल, लॉंग टर्मचं होईल का, एक पर्यायी पक्ष रचना निर्माण होईल का, सरकारला आव्हान निर्माण होईल, हे येणाऱ्या काळात कळेल. पण आज तरी ते आंदोलन मोठं आहे आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारच्या विरोधातला हेतू असलेले अनेक लोक आज जॉईन झालेत, हे वर करणं तरी दिसतंय, हे निश्चितपणे आपण पुढे काय घडतं त्याच्यावरती आपण भविष्यामध्ये चर्चा करूया. कारण एकच आंदोलन करून जे पक्ष थांबतो की आणखी पुढे जातो हे आपण पाहूया.
थोडंसं वळूया आपण पुढच्या विषयाकडे, आणि तो पुढचा विषय आहे तो अर्थातच शेतकरी कर्जमाफीचा. शेतकरी कर्जमाफी सरकारनं कबूल केली होती, त्याप्रमाणे त्याने ती जाहीर केली आहे. सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी आहे. त्याच्यामध्ये अर्थातच काही अटी शर्ती आहेत. या अटी शर्ती बाधक आहेत, जाचक आहेत, आणि त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे. काही शेतकरी संघटनांचा आरोप आहे. सरकारला असं वाटतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, आणि साधारणपणे 16 लाख शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे तो कोरा होईल. हे सगळं होत असताना विरोधकांचे आरोप सत्य मानायचे की सरकार म्हणतं ते सत्य मानायचं, आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला नेमकं काय हवं आहे हे जाणून घ्यायची सर्व लोकांना पण इच्छा आहे. आणि लोकांचं म्हणणं हेच आहे की शेतकऱ्याला जे काही प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे सरकारने कुठेतरी संबोधले पाहिजेत, ऍड्रेस केले पाहिजेत, आणि त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. नाही, कुठल्याही लोकनियुक्त सरकारची, म्हणजे लोकशाहीत निवडून आलेलं जे सरकार असतं ते लोकनियुक्त सरकार असतं, लोकांनी नेमलेलं असतं. त्यामुळे त्याला समाजातल्या विविध समाज घटकांच्या हिताची काळजी घ्यावीच लागते, हित रक्षण करावंच लागतं. त्याच्यामध्ये शेतकरी हा एक मोठा वर्ग आहे, संघटित वर्ग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला माहिती असेल तर माध्यमांमध्ये वर्षभराच्या बातम्या काढल्या तर कुठल्याही ऋतूमध्ये, म्हणजे अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, सगळ्या ह्याच्यातनं शेतकऱ्याचं नुकसान या बातम्या अंगवळणी पडल्यात. आणि त्यामुळे प्रत्येक सेशनला, म्हणजे विधानसभेची 3 सेशन होतात, पावसाळी, हिवाळी आणि बजेटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा पावसाळी अधिवेशनात किंवा हिवाळी अधिवेशनात मुख्य प्रश्न असतो तो शेतीचा असतो, शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा असतो, आणि त्या नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर होतं. आता अधिकृत कर्जमाफीचं पॅकेज म्हणाल तर मला वाटतं ही तिसरी वगैरे कर्जमाफी गेल्या 8-10 वर्षातली, 10 वर्षात चौथी काँग्रेस, तिसरी किंवा चौथी. हा, नाही, काँग्रेसची 2 वेळा 14 सालापासूनची, हो, म्हणजे हो. त्याच्या आधी मनमोहन सिंगांच्या काळात देशव्यापी झाली मोठी, हो, हो. 87,000 कोटीची. पण 14 साली फडणवीस आल्यानंतर एक झाली, मग उद्धव ठाकरेंच्या काळात आणि एक, अशी ही तिसरी आता आहे मला वाटतं कर्जमाफी. तर त्याचा जो काही साईज आहे 36,000 कोटी वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आकडेवारी सांगताय की इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल, ते सरकारने एस्टिमेट केलेला आकडा आहे. त्याच्यामध्ये अटी शर्ती जाचं काय असं विरोधक म्हणतात, त्यात काही प्रमाणात तथ्य. त्याचं कारण असं, लाडकी बहीण योजनेचं आत्ताच उदाहरण आहे की त्याच्यामध्ये सुरुवातीला जे अर्ज करतील त्यांना द्या. मग त्यात काय बाहेर आलं की काही सरकारी नोकऱ्यांच्या घरातले अर्ज आहेत. 80 लाख हो, म्हणजे आकडा खूप आहे. 14,000 सरकारी लोकांनी, पुरुषांनी फायदा घेतला त्याच्यामध्ये. नाही, आणि त्याच्यामध्ये पुरुष, लाडकी बहीण म्हणून पुरुष, ते कसं झालंय तर ते नवऱ्याचा मोबाईल नंबर बायकोनी दिलाय. अनेक गोरगरीब दुर्गम भागातल्या महिलांना स्वतःकडे मोबाईल नाही, नवऱ्याचा मोबाईल केअर ऑफ सारखा दिलेला आहे, आणि तो पुरुषांनी लाभ घेतला असं म्हटलं. पण तरी देखील ज्यांच्या घरात सरकारी नोकरी आहे एका व्यक्तीला, म्हणजे बऱ्यापैकी परमनंट माणूस असेल तर पगार आहे, त्यांना लाडकी बहीणचा लाभ देणं खरं तर गरजेचं नाही. आता झालंय असं की प्रसादाला रांग लागते ना, तसं गॅसची सबसिडी परत करायला लोक फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत बघा. संपन्न असलेले सुद्धा. भंडारा लागले. भंडाऱ्याला लोक गर्दी करतात. तसंच आता लाडकी बहीणला गर्दी केली, मात्र सरकार आता म्हणते ते वसूल करणार नाही. तसं कर्जमाफीमध्ये अशी सरसकट कर्जमाफी म्हणताना कुणी फायदा घेऊ नये म्हणून या अटी घेतल्यात, आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं नुकसान होणार आहे. जसं अजित नवल्यांनी जे पॉइंट आउट केलं ते बरोबर आहे की सहकार क्षेत्रामध्ये फुल टाइम पगार नसतो, नोकरी नसते, पण तिथे ते रजिस्टर असतात कामगार म्हणून किंवा एम्प्लॉई म्हणून. तर अशांचा पगार खूप कमी आहे, पण त्याला सरकारी नोकरी म्हणून जर कर्जमाफीतनं वगळलं तर त्याचं नुकसान होणार आहे, कारण त्या माणसाचं उत्पन्न खूप कमी असतं. तो कंत्राटी पद्धतीने काम करत असतो सहकार खात्याच्या अंतर्गत, बरोबर. पण त्याची शेती छोटीशी असते आणि त्याचं नुकसान झालेलं असतं. म्हणजे नुकसान झालंय समजा 5-6 लाख, आणि त्याचा पगार आहे 2-4 हजार, 10,000, 5,000, तर त्याला फक्त तो तिथे सहकार क्षेत्रातल्या एका कुठल्या तरी सहकारी सोसायटीमध्ये कामाला आहे म्हणून कर्जमाफीतनं वगळला तर त्याचं नुकसान होईल. आणि असे काही हजार लोक आहेत महाराष्ट्रात, किंवा कदाचित लाखापर्यंत पण असतील. तर अशा ज्या जाचक अटी आहेत त्याचा अजित नवल्यांनी पॉइंट आउट केलंय, तसंच विरोधी पक्षही म्हणतात. तसं लॉजिकली ते जर सरकारला म्हणलं तर मला असं वाटतं की सरकार ते पण लक्षात घेईल. पण आकडा जो सांगतात कर्जमाफीचा, एवढ्या शेतकऱ्यांचा मुक्त होईल आणि त्यातनं एवढ्यांचा सातबारा कोरा होईल, त्याचं कारण असं की कर्जावर कर्ज ही शेतकऱ्याची अवस्था होते. म्हणजे जर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दिलेली कर्जमाफी इतकी मोठी होती, ऐतिहासिक होती, काय 70-80 हजार कोटीची होती, आणि त्याच्यामधनं सगळे शेतकरी जर कर्जमुक्त झाले असले तर परत 10 वर्षात ते 15 वर्षात कर्जबाजारी का झाले याचा विचार करण्याची गरज आहे. आणि शेतीमध्ये शाश्वत उपाययोजना जी जलयुक्त शिवार सारखी असेल, त्याच्यानंतर शेतीला कायमस्वरूपी शाश्वतता येण्यासाठी त्यांच्या मालाला भाव मिळण्याची जी व्यवस्था असेल ती करण्याची गरज आहे. आणि मुख्यत्वे डिमांड सप्लाय मार्केटवर अवलंबून असतं, त्याच्यामध्ये सरकारचा हमीभाव आहे तो दिला जात नाही अनेकदा, म्हणजे जाहीर केला जातो पण त्यात परत तांत्रिकता काढल्या जातात. तर कुठेतरी लाडकी बहीण योजनेचं उदाहरण दिलं तसं कर्जमाफीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तांत्रिकता न काढता, जसं डिजिटल टेक्नॉलॉजीचे 0101 मध्ये हो किंवा नाही, हो किंवा नाही,
अशा पद्धतीने कुठेतरी लोकांचे प्रश्न मार्गी लागावेत, मग ते शेतकरी असोत नाही तर विद्यार्थी असोत. तसं झालं तर बळीराजाही सुखी होईल, विद्यार्थीही सुखी होतील. मात्र सरकारला हातातोंडाशी गाठ असते, त्यांच्या इन्कमचीच बोंब झाली आहे आणि सरकारच मी कर्जबाजारी व्हायला त्याच लागले. मुद्द्यावरती येतो आहे हा. की एकीकडे सरकार लाडक्या बहिणीचे आकडे जे आहेत ते कमी करत आहे. म्हणजे 80 लाख कमी केल्यानंतर काही पैसे वाचलेत त्यांचे. सुरुवातीचा आकडा 46,000 कोटींचा होता, नंतर तो आता खाली आलेला आहे. एकीकडे ते होत असताना सरकारचं सगळं बजेट कोलमडलेलं आहे. पुरवणी मागण्यांमधून वारंवार पैसे मागतायत. आता ह्याच्याकरता पण बजेट प्रोव्हिजन केलेली नाहीच आहे शेतकरी कर्जमाफीसाठी. ते पण पुरवणी मागण्यांमध्येच येणार आहे. जी तूट आहे वित्तीय तूट ती साधारणपणे 1.5 लाख कोटीच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. 1.76 आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो 3% आत जी तुटीचा दर असायला लागतो तो आता 2.78 आहे. या एवढ्या 36,000 कोटींनी तूट जी वाढेल ती 3%च्या वरती जाण्याची जी भीती आहे, हे सरकार कसं थांबवणार आहे? किंवा एकीकडे या योजना जाहीर करायच्या आणि दुसरीकडे मात्र आम्ही तूट घ्या, म्हणजे ती जर तूट थांबवली नाही किंवा त्या मर्यादेत ठेवली नाही तर पुन्हा नव्याने कर्ज मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. मग ह्या सगळा बॅलन्स कसा साधता येणार आहे? नाही, हा बॅलन्स साधता येतो. त्याचं कारण असं की मुळामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये राजकारणी मंडळी ही मुळातच हुशार असतात, सगळ्या पक्षाचीच, कुठल्याही पक्षाची असो. त्यात फडणवीस या माणसाचा, म्हणजे मुख्यमंत्री जे महाराष्ट्र आहेत त्या व्यक्तीचा बजेटचाही अभ्यास आहे, अर्थकारण कळतं त्याला, काही कळत नाही अशातला भाग नाही. त्यामुळे शाश्वत उपाययोजनांमध्ये 14 सालापासून आतापर्यंत, म्हणजे मध्ये सरकार गेलं त्यांचं, पण त्यांनी सोलर ग्रीडची जी योजना केली आहे की ज्याच्यातनं सोलर ग्रीडमधनं जवळपास शेतकऱ्यांना रात्री वीज देणंही शक्य होणार आहे, दिवसा वीज देणंही शक्य होणार, रात्री देत होते. त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन महत्वाचं असं आहे त्याच्यातलं की पर्यायी ऊर्जा निर्मितीच्यामुळे इंधनातली बचत असेल, त्यानंतर वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार असेल, नॅशनल ग्रीडला आपल्याकडनं काही जाणार असेल तर तो खर्च इव्हेंच्युअली म्हणजे पुढच्या 2029 पर्यंत 30 पर्यंत कमी होणार आहे. प्लस लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणालात तशी 80 लाख महिलांची संख्या कमी झाली असेल तर ती एक स्पेस थोडी निर्माण होणार आहे. त्यामुळे जसं रेल्वेमध्ये एखादा प्रवासी आल्यानंतर लोक आधी विरोध करतात, मग तो अकोमोडेट पुढच्या स्टेशनला नवीन माणसाला तो विरोध करतो, तो आला तर त्यालाही जागा होते. त्या पद्धतीने आता सरकारची हातातोंडाशी गाठ मी म्हणालो तसं चालू आहे. आणि निश्चितपणे आर्थिक परिस्थिती चांगली नाहीच आहे, ती संपन्नता वगैरे लगेच येणारच नाहीये. पण आत्ता किमान ते कर्जबाजारीपण जे आहे ते सुसह्य होईल अशा रीतीने ते वाटचाल करतात. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक रेग्युलर एक्झरसाइज होणार आहे. त्याचं कारण असं की निसर्गावर आधारित आहे शेती, त्यानंतर इंटेलिजंट शेती त्या प्रमाणात नाही आपल्याकडे. दुसरी गोष्ट, आपण जसं ऊसासारख्या पिकाला जे महत्व देतो, साखर कारखान्यांना दरवर्षी थक हमी देतो, म्हणजे सहकार तत्वालाच आपल्याकडे कुठेतरी पुनर्विचार करायची गरज आहे की सहकारामध्ये सगळे कारखाने तोट्यात असतील आणि सगळ्या जिल्हा बँका अडचणीत असतील तर कुठेतरी त्याचा विचार करून सहकाराचं धोरण आता साखर आणि ऊस या संदर्भात आम्ही चालू ठेवणार नाही, कारण ते प्रायव्हेट कारखानदारीकडे वळू लागले आणि त्याला उद्योगाचा दर्जा देऊन सहकारातलं साखर आणि हे वगळलं, असं काहीतरी ड्रास्टिक उपाययोजना आज ना उद्या करावी लागेल. दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये गरीब शेतकरी श्रीमंत शेतकरी हा भेद करावा लागेल. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याकडे, आपल्या खेडोपाडी जर पाहिलं तर ज्याची 100 एकर शेती आहे तोही टॅक्स भरत नाही, हे काही इतकंसं योग्य नाही ना. आणि तो 4 गाड्या घेऊन सोन्याच्या दागिन्या घालून फिरत असेल, हातात लॉकेट घालून साखळ्या घालून फिरत असेल आणि गाड्यात लॉकेट घालून फिरत असेल तर त्यांनी इन्कम टॅक्स द्यायचा नाही, हे कुठेतरी क्रुएल्टीच आहे. म्हणजे एखादा गरीब शेतकरी स्वतःच्या पोटापुरतं पिकवतोय तो देशोधडीला लागतोय आणि श्रीमंत शेतकऱ्याला उसावर किंवा द्राक्षावर किंवा कापसावर तो अधिकाधिक श्रीमंत होत चाललाय, सबसिडी घेतो. ही दरी कुठेतरी वाढत चालली. श्रीमंत गरीब ही ती भरायला कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये देखील गरीब श्रीमंत भेद करायला लागेल. जसं इन्कम टॅक्स पेअर्स नावाचा एक वर्ग आहे आणि संपन्न लोक आहेत आणि इन्कम टॅक्स स्लॅबच्या खालचे पण लोक आहेत, तसं कुठेतरी गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी हाही भेद करायला पाहिजे. श्रीमंत शेतकऱ्याला कडनं टॅक्स वसूल करायची काहीतरी पद्धत असली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन शेती एफिशियंट कसं होईल हे बघायला पाहिजे. म्हणजे हेक्टरी उत्पादन किंवा एकरी उत्पादन जो चांगलं काढेल इंटरनॅशनल नॉर्म्सच्या, त्याला काही इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. कमी काढेल त्याला कर्जमाफी मिळणार नाही, अशा प्रकारचं कुठेतरी म्हणजे काहीतरी त्याला ते जे निकष आहेत ते फक्त आत्ता नुसता सरकारी नोकर असल्याचे का असे ठेवण्यापेक्षा एफिशियंट शेतीला पुढे नेणं, राज्याला पुढे नेणं या प्रकारचे दूरगामी असले पाहिजेत असं मला वाटतं. आत्ता हळूहळू ते कदाचित येतील, कारण जशी टेक्नॉलॉजी येईल तशा गोष्टी होतील असं मला वाटतं. निश्चितपणे आपण थोडं पुढच्या विषयाकडे चालूया, कारण हे विषय सतत चालू राहणारे आहेत. यात नवीन नवीन गोष्टी घडत राहणार आणि त्याच्यावरती आपल्याला पुन्हा पुन्हा चर्चा करावीच लागणार आहे. आत्ता जाऊया आपण तिसऱ्या विषयाकडे, येतो आहे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाकरता अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, अगदी मुंबईमध्ये येऊन आंदोलन झालं आणि हे आंदोलन संपल्यानंतर
जे काही त्याच्यामध्ये समझोते झाले होते, की जे काही करार झाले होते, की जे काही कबूल केलं होतं त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा भर उन्हामध्ये उपोषणाला बसले. आणि मग सरकारने कबूल केलं त्यानुसार आता काही ज्यांचे म्हणजे आंदोलनामध्ये बळी गेले होते त्यांच्याकरता नुकसान भरपाई जाहीर केली. काल नवीन एक जी आर काढला, म्हणजे शासन निर्णय जारी केला. त्याच्यामध्ये ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला देखील काही ज्या सवलती आहेत, शैक्षणिक OBC हा, शैक्षणिक सवलती या सगळ्या लागू करण्याच्या घोषणा केलेल्या आहेत, किंबहुना निर्णय तसा जाहीर केलेला आहे. त्यामुळे ते आता ऑटोमॅटिक लागू होतीलच. यातून समाधान मराठा समाजाचं होईल एक भाग, आणि दुसरा महत्वाचा गोष्ट, तितका तो जो वाटतोय तितका लाभ मराठा समाजाला नक्की मिळेल का, आणि त्यातून मराठा समाजाचा काही फायदा होईल का? नाही, निश्चितपणे होईल. त्याचं कारण असं की आज मराठा समाज म्हणून आपण एकसंधपणे पाहिलं तर राज्यभर मराठा समाज आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं आंदोलन आणि मराठा आंदोलन हे सायमल्टेनियसली होत असतात. त्याचं मुख्य कारण काय आहे, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका या मागणीसाठीचं ते आंदोलन आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांचं. आज ओबीसी प्रमाणे सवलती मराठा समाजाला मिळायला लागल्या, तर मराठा समाजाला म्हणून असं स्वतंत्र आरक्षण देता येत नाही आपल्याला माहिती आहे. ते एसीबीसी म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून ते दिलं गेलेलं आहे मराठा समाजाला म्हणून, आणि एका जातीला म्हणून ते काही दिलेलं नाही आरक्षण. त्याचा तो एक वर्ग एसीबीसी असा क्लास क्लास करून त्याला ते आरक्षणाचे फायदे दिलेत. आज त्याच्याप्रमाणे ओबीसी समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्याला धक्का न लावता मराठा समाजाला दिलं जाईल असं म्हटलं. याचा अर्थ काय, तर ओबीसींना मिळणारं जे हक्क आहेत आरक्षणाचे ते अबाधित राहतील, म्हणजे त्या सवलती आहेत त्या राहतीलच. त्यात आता मराठा समाजाला एसीबीसी क्लासमधनं जर शैक्षणिक सवलती दिल्या तर हे बघायला लागेल की ओपन मधल्या ऍडमिशन ज्या आहेत त्या किती मराठा समाजाला मिळत होत्या आणि आरक्षणामुळे त्या किती मिळणार आहेत. तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी हे आर्ग्युमेंट पूर्वीही केलं गेलंय की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात बोलणारे लोक हे सांगायचे की शैक्षणिक आणि आर्थिक फायदे किंवा नोकऱ्यांमधले फायदे. आता नोकरीचा फायदा म्हणायचा तर सरकारी क्षेत्रातच नोकरीला आरक्षण लागू शकतं, खासगी उद्योगात तर नाही जाणू शकत सरकार. मग सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं तर मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती, आणि भरती होतच नाही मुळात, कारण सगळे कंत्राटी घेतात, म्हणजे सरकारी नोकरी मिळणारच नाहीये. आणि शिक्षणामध्ये तुम्हाला मिळालं तर त्याच्यामध्ये एसीबीसीचं 10% आरक्षण मिळून मराठा समाजाचं कदाचित नुकसान होईल अशी पण मांडणी काही मराठा नेत्यांनी केली आहे. आणि ती का केली आहे, तर आत्ता आरक्षण नसताना जे फायदे मिळतात ते मराठा समाजाला मिळणार नाही. म्हणजे 10% सीट मिळतील ज्या अदरवाईज त्यांना त्या जास्ती होत्या त्याच्यात अवेलेबल, म्हणून आरक्षणाचे फायदे घेतले तर या बाकीच्या सवलती कदाचित जाऊ शकतात की ज्या ईबीसी सारख्या सवलती आहेत. कारण एकाच वेळी दोन सरकारी लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे इकॉनॉमिकली बॅकवर्ड ईबीसीची सवलत सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी असते. ती एखाद्या मराठा समाजातल्या मुलांनी घेतली असेल आणि जर त्यांनी ओबीसी सारख्या एसीबीसीला आरक्षण घेतलं तर त्याची ईबीसीची सवलत जाऊ शकते, आणि याचा फटका गरीब मराठा वर्गातल्या गरीब विद्यार्थ्यांना पडू शकतो, फटका मिळू बसू शकतो. हे लक्षात घेतलं तर आज जे सरकारने जी.आर काढलाय त्याची अंमलबजावणी सुरू झाली की त्यातल्या काही खाचाखोचा कळू लागतील. पण प्रायमा फॅसी सरकारचा हेतू स्वच्छ दिसतो, म्हणजे जो वेळोवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलाय की आम्ही कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही, पण हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांच्या अधीन राहून आणि संविधानाच्या अधीन राहून जे शक्य आहे ते मराठा समाजासाठी करू. त्यातलं आणखीन एक पाऊल या जी.आरने उचललं हे निश्चित, आणि त्याचा मराठा समाजाला फायदा होईल असं आत्ता वरकरणी वाटते. नाही तर लागू केलं नसतं. कदाचित ते लागू केल्यावर जर काही गरीब मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलं आणि त्यात काही परत करायची वेळ आली तर सरकार अमेंडमेंट निश्चित करेल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण फायदा होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. येऊया सगळ्यात शेवटचा आणि तो राजकीय विषयाकडे. आता हे सगळे विषय राजकारणाशी संबंधित होते तरी सुद्धा अगदी थेट राजकारणाचा विषय जो आहे तो निवडणुका. राजकारण म्हटलं की निवडणुका आल्या, आणि विधान परिषदेच्या ज्या 17 जागा होत्या या 17 जागांपैकी आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु आपण त्यातले काही बारीक कांगावे कंगोरे जे आहेत हे कंगोरे आपण शोधायचा प्रयत्न करतो आहे. घडलेल्या गोष्टी अशात की 6 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. विरोधकांची लढण्याची वृत्ती संपलेली आहे की काय, अशा पद्धतीची शंका यावी असा एक मुद्दा आहे. त्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेने 2 ठिकाणी माघार घेतलेली आहे, त्यांना पक्षातून काढून देखील टाकलेलं आहे की आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर केलं. शरद पवारांच्या पक्षाने माघार घेतलेली आहे, काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी माघार घेतली, त्यांनाही देखील पक्षातून काढून टाकलेलं आहे. अशा 6 ठिकाणाहून माघार घेतल्यानंतर बिनविरोध निवडून दिलेले आहेत, आणि ज्या ठिकाणी माघार घेतलेली नाही त्या ठिकाणी सुद्धा निवडून येण्याची शक्यता जवळपास नाही. आणि त्यात पुन्हा आणखी ते 2 ठिकाण जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर भंडारा गोंदिया बघितलं
आणखीन एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे उमेदवारच नाहीत, त्यांनी बाहेरच्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलाय महाविकास आघाडी. इतकी गंभीर परिस्थिती महाविकास आघाडीची आलेली आहे. मी हे कशासाठी म्हणतो आहे की अशी गंभीर परिस्थिती एकेकाळी भाजप, आणखी जनता पार्टी, आणखी जे काय सगळे विरोधी पक्षातले लोक होते, शिवसेना म्हणा, या सगळ्यांची देखील होतीच की नाही. मग त्यांनी पण मात्र कधी लढायचं सोडलं नाही. ते हरत होते मात्र ते लढत होते. त्यांनी कधी माघार घेतल्याचं आपण पाहिलं नाही. त्यांना पैशाची आमिषं दाखवली नसतील का, तर त्यांनाही पैशाची आमिषं दाखवली गेली असतील. मग त्यांनी कधी लढायचं सोडलं नाही. हारले तरी ते लढत राहिले. मग जे लढतच नाहीत ते भविष्यात जिंकतील कसे, असा जर प्रश्न उपस्थित झाला किंवा सर्वसामान्य माणसाला जर असं वाटलं की तुम्ही आता विरोधामध्ये लढायचीच तुमची तयारी नाही, तर आम्ही तुम्हाला सत्तेत कशा करता आणायचं, असा जर प्रश्न निर्माण झाला तर तो काय चुकीचा? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की 2-2.5 वर्ष आता निवडणुकाच नाही आहेत कुठल्या मोठ्या, आणि ही आहे विधान परिषदेची निवडणूक अतिशय पेक्युलियर किंवा विशिष्ट अशी आहे. म्हणजे काय आहे, तर ही मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या वोटिंगमध्ये येणारे आमदार आहेत. आणि आता नुकत्याच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये महापालिकांच्या नंतर झाल्या, आधी नगराध्यक्ष पदांच्या झाल्या, जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष राहिला. मग त्याच्यानंतर नगराध्यक्ष पद म्हणजे नगर परिषदा आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे 2 नंबरचे राहिले. जिल्हा परिषद आणि या पातळीवर लक्षणीय कामगिरी अजित पवारांच्या पक्षाने केली. पण भारतीय जनता पक्ष ओव्हरऑल सगळीकडे नंबर 1चा पक्ष राहिलाय. मग जिल्ह्यात वेगळी स्थिती आहे. म्हणजे आकडेवारी, ग्रामीण भागातलं वर्चस्व, शहरी भागातलं वर्चस्व, असे त्यात काही भेद आहेत. किंवा ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचं जसं वर्चस्व आहे, पण तिथेही भारतीय जनता पक्षाने चांगल्यापैकी महापालिकांमध्ये यश मिळवलं वेगवेगळ्या. भाजपा 1 नंबरला आहे. हा, 1 नंबरला तिथे आली. आणि तरी देखील एकनाथ शिंदेना ते ठाण्यामध्ये झुकतं माप देताना दिसतात. कारण काय, ठाण्यामध्ये शिंदेना डिस्टर्ब करायला नको, पण ठाण्याच्या बाहेर मात्र शिंदेना फार पसरूही द्यायचं नाही, अशा प्रकारचं राजकीय धोरण भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे राबवलं जाताना दिसतं आता. तीच गोष्ट शरद पवारांच्या पक्षाच्या बाबतीत, की शरद पवारांच्या पक्षातनं अजित पवार फुटले. आता अजित पवारांचंच अपघाती निधन झाल्यामुळे तो पक्ष काहीसा कमकुवत दिसतो आता. तरी देखील त्यांना 2 जागा दिल्यात आता, शिंदेना 4 जागा दिल्यात. आणि तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळ्या पक्षांमधल्या फुटी आहेत आणि पूर्वी विरोधी पक्ष लढायचे, हार निश्चित असली तरी. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मग आधीचा जनसंघ आणि मग भाजप 2 जागांवरनं 84 सालच्या आज सत्तेत आला, 300 जागांवर गेला मागच्या निवडणुकीला लोकसभेच्या. 2 ते 300 150 पट वाढले. तर हे कशामुळे वाढले, तर ते त्यांनी लढायचं सोडलं नाही. लोकशाहीमध्ये लोकांचा कौल महत्वाचा. आज ज्या लोकांना विरोधी पक्षात बसायचा कौल दिलाय ते रोज उठून रडतायत की सरकार रडीचा आढावा खेळतंय, सरकार भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्तेवर आहे, सरकार निवडणुका पैसे वापरून जिंकतंय, सरकार असं करतंय, सरकार तसं करतंय, सरकार बळाचा वापर करतंय. पण ह्याच सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात काँग्रेस विरुद्ध पण केल्या जात होत्या. पण आरोप जरी केले तरी त्यावेळेचे विरोधी पक्ष हे लढायचं थांबवत नव्हते. ते कुठलेही इलेक्शन लढत होते, पुढे चाल दिली असं करत नव्हते. म्हणजे सहजासहजी विजय दिला नाही. विरोधकांचा अहवाल अत्यंत क्षीण होता. म्हणजे 2%, 5%च्या संख्येने विरोधक होते, तरीही ते विरोध करत होते. मग त्यात ते डावे असोत किंवा जनसंघ असोत किंवा नंतर भाजप असो, ते लढत राहिले. लढत 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 त्यांची वाटचाल झाली. तीच गोष्ट ममता बॅनर्जींनी आधी काँग्रेसमध्ये राहून त्या कम्युनिस्टांशी लढल्या. काँग्रेसचं पक्ष संघटन मागे उभं राहत नाही म्हणल्यावर त्यांनी पक्षाबाहेर जाऊन पक्ष काढला, तृणमूल काँग्रेस, आणि त्यांनी कम्युनिस्टांना हरवून सत्ता मिळवली आणि 15 वर्ष सत्तेत त्या राहिल्या. म्हणजे 34 वर्षाची सत्ता कम्युनिस्टांची ममता बॅनर्जींनी संपुष्टात आणली, कारण त्या लढत राहिल्या. आज विरोधक लढायलाच तयार नाहीत का काय, असं चित्र जात आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे विरोधी पक्षांनी जे उमेदवार दिले त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत. की आता शिवसेनेने जे उमेदवार दिले त्याच्यामध्ये देवयानी डोणगावकर होत्या, इकडे बाळा माने होते. तर माने जे आहेत ते मूळचे भाजपचे आहेत. आणि त्यांनी आता सांगितलं की फडणवीसांचा आदेश, प्राजक्त तनपुरेंसारखा माणूस की जो राज्यमंत्री राहिला, जयंत पाटलांचा भाचा आहे अहिल्यानगर किंवा पूर्वीचा अहमदनगर, त्या अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात. आणि ते शरद पवारांच्या पक्षातल्या जयंत पाटलांचे भाचे आहेत, म्हणजे मोठे नेते आहेत तसे. आज ते सुद्धा विधान परिषद निवडणुकीला माघार घेतात आधी, आणि नंतर आता ते या नियुक्तीच्या मार्गाने आज जातात, तेही भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून. तर आता हे कशाचं लक्षण आहे, तर शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या अनेकांच्या मंत्रिपदाकडे डोळे लागले. याच्यात फसगत कशी होते, पुण्यासारख्या जागी रोहित पवारांनी
पुण्यातलं तिकीट जे आहे ते विक्रम काकडे यांना दिलं, की जे पार्थ पवारांचे मित्र आहेत. रोहित पवारांनी पार्थ पवारांनी तिकीट दिलं त्यांना. नाही, रोहित पवारांनी आरोप केला आरोप की पार्थ पवारांनी जे तिकीट दिलंय ते पैशाचा व्यवहार झालाय, असा रोहित पवारांनी आरोप केला. 2 दिवसांनी जेव्हा त्यांच्याच पक्षाच्या श्रीकांत पाटलांनी माघार घेतली तेव्हा सगळे चॅनलवाले म्हणायला लागले की जर पक्ष तिकीट देत असेल पैसे घेऊन तर माघारीसाठी पण लोक पैसे घेतात, हा आरोप तुमच्यावर लागू नये का? त्याच्यावर काही रोहित पवार उत्तर देताना दिसत नाहीये. कारण सुनेत्रा पवारांनी फोन केला शरद पवारांना की माझ्या पक्षाच्या उमेदवाराला इथे तुम्ही निवडणूक नको व्हायला, जसं तुम्ही राज्यसभेला त्यांनी केलं होतं. त्यांची मुलगी फिरली सगळीकडे सुप्रिया सुळे आणि मग ती बिनविरोध झाली राज्यसभा. तशी पुण्यातली निवडणूक बिनविरोध करायला शरद पवारांनी श्रीकांत पाटील जे उमेदवार होते पुण्यातले शरद पवारांच्या पक्षाचे, त्यांनी माघार घेतल्यानंतर माध्यमांना काय सांगितलं की शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं फोनवर, सुप्रिया सुळेंशी पण झालं, आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनींनी फोन केला होता, म्हणजे सुनेत्रा वहिनी आपण म्हणतो त्या सून आहेत पवारांच्या, आणि त्यांनी फोन केला होता मला, तर त्यांनी विनंती केली आहे की माघारी घ्या म्हणून, पण मी तुला उमेदवारी दिली तर मी तुझ्यावर सोडतो, तुला काय योग्य वाटेल ते कर. आता बघा, सुनेत्रा वहिनींनी फोन केलाय आणि त्यांनी फोन केला असला मला तरी तू लढ, असं काही शरद पवार म्हटले नाही. ते काय म्हणाले, सुनेत्रांनी मला फोन केला होता आणि पण निर्णय तू घे, मी काही तुला फोर्स करणार नाही. पण सुप्रिया सुळेंनी पण सांगितलं की सुप्रिया सुळेंनी संजय काकड्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मदत करू, असं संजय काकड्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. कारण संजय काकड्यांनी शरद पवारांना मदत केली होती 2014च्या सर्वपक्षीय उद्योगपती आहेत. हो, पण त्यांनी विनंती केली होती शरद पवारांनी विनंती केली होती म्हणून संजय काकड्यांनी एकदा माघार घेतली होती. म्हणून मी सुप्रिया सुळेंशी बोललो आणि सुप्रिया सुळेंनी मला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला मदत करू, असं संजय काकड्यांनी सांगितलं. शरद पवारांनी श्रीकांत पाटलांना म्हणजे आपल्या उमेदवारांना काय सांगितलं, तुला योग्य वाटेल ते कर, मला सुनेत्राचा फोन आला होता पण तुला जे हवं ते कर. आणि सुप्रिया सुळेंनी शब्द दिला होता संजय काकड्यांना की आम्ही तुम्हाला मदत करू. मग श्रीकांत पाटलांना सुप्रिया सुळेंनी सांगितलं असेल माघार घ्या, तीच पवारांची इच्छा असेल, म्हणजे तुला हवं ते कर असं सांगताना मला आता आठवण होतीये ती जे नरवणांच्या पुस्तकाची कॉन्ट्रोवर्सी झाली ना, की युद्धाला पाकिस्तानवर अटॅक करू का, योग्य ते पावलं उचला. तर योग्य ते पावलं उचला म्हणताना अटॅक करा का करू नका हे पण सूचित केलं जातं. तसंच आता योग्य ते पाऊल उचल मध्ये माघार घे हे कदाचित सूचित केलं असावं श्रीकांत पाटलांना, म्हणून त्यांनी माघार घेतली. म्हणजे श्रीकांत पाटील हे काही स्वतः ठरवू शकतात का हे सगळं होत असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदी ऐकायला मिळते ना पुन्हा, कारण आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही माघार कशी घेतली असं इतर पक्ष म्हणत आहेत. तीच परिस्थिती तिकडे महायुतीची झालेली आहे. नाशिकमध्ये त्यांचा एक भाजपचाच पदाधिकारी बंडखोर म्हणून उभा राहिलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी बंडखोर म्हणून उभा राहिलेला आहे. म्हणजे हे सगळं एकीकडे हे महाविकास आघाडीमध्ये आणखी फाटाफूट होता ना, आणि तिकडे महायुतीमध्ये फाटाफूट व्हायला सुरुवात झाली की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. नाही, दोन्हीकडे वेगळं आहे. महायुती सत्तेमध्ये आहे आणि महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे आता, त्यामुळे महाविकास आघाडीतली फूट जास्ती प्रकर्षाने दिसतीये. महायुतीमधली जी फूट आहे त्याच्यामध्ये जसं आपण रायगडचं उदाहरण घेतलं तर तटकरेंच्या मुलाला आमदारकी दिली. आता बघा तुम्ही, मागच्या आठवड्याच्या बातम्या काय होत्या, छगन भुजबळ विरुद्ध तटकरे असं मिटिंगमध्ये युद्ध झालं. मग तटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, मला आणि प्रफुल्ल पटेलांना टार्गेट केलं तेव्हा इतर कोणी बोलले नाहीत. छगन भुजबळ ज्येष्ठ असूनही बोलले नाहीत. मग छगन भुजबळने कशाला मागच्या गोष्टी काढता, आता पुढचं बघूया वगैरे. तर ही सगळी जी मिटिंगच्या आतल्या बातम्या आल्या त्याने असं चित्र कुठेतरी झालं की तटकऱ्यांनी आवाज उठवला आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध, आणि मग आता झालं गेलं विसरून असं वातावरण आहे. म्हणून मुलाला तिकीट दिलं. आता असं दिसतंय की मुलाला ज्या अर्थी तिकीट दिलं त्या अर्थी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावर काही पक्षात अन्याय होतोय अशी स्थिती नाही, नाहीतर तटकऱ्यांच्या मुलाला तिकीट दिलंच नसतं. पण दुसरीकडे अशा पण बातम्या येत आहेत की तटकऱ्यांच्या मुलाला तिकीट देताना 2च जागा एनसीपीला मिळाल्यात. एक पुण्यातली पार्थ पवारांचे मित्र म्हणून विक्रम काकड्यांना मिळाली, आणि तटकऱ्यांच्या मुलाला मिळेल ती का मिळाली आहे तर त्याच्यामध्ये रायगडमध्ये आणि कोकणामध्ये एकनाथ शिंदे अधिक प्रभावी होऊ नये म्हणून ती जागा राष्ट्रवादीला द्यायची, आणि ती सुद्धा तटकऱ्यांच्या मुलाला का द्यायची तर त्यानिमित्ताने भारत गोगावलेंची नाराजी दूर करायची आणि त्यांना पालकमंत्री करायचं. कारण तटकऱ्यांच्या घरात त्यांची मुलगी आज महिला बाल विकास मंत्री आहे, अदिती तटकरे, आणि त्या परिषदेवर स्वतः खासदार आहेत. आता ही 3 पदं दिल्यानंतर पालकमंत्रीपद तुम्हाला मिळणार नाही, आणि ते आता आम्हाला एकनाथ शिंदेंना द्यावं लागेल. म्हणून पालकमंत्रीपद भरत गोगावलेंकडे जाईल असं मला वाटतं कदाचित नजीकच्या काळात. आणि त्याच्या बदल्यामध्ये आता तटकऱ्यांच्या मुलाला विधान परिषद दिली आहे असं दिसतंय. म्हणजे थोडक्यात जिल्ह्यात शांतता राहावी याची काळजी फडणवीस घेत आहेत. त्यामुळे हे तटकऱ्यांच्या मुलाचं तिकीट आहे ते दिल्यानंतर तटकऱ्यांच्या बद्दल जे एनसीपीच्या अंतर्गत चालू आहे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आयसोलेट केलेत
ते पण कमी होतं. म्हणजे हे कदाचित पार्थ पवार जे फडणवीसांना मध्यंतरी भेटले मुंबईत येऊन अचानक वर्षा बंगल्यावर, त्याच्यामध्ये या प्रकारची काही खलबतं झाली का अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. आणि त्यातनं अजितदादांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पवार जो पक्ष अजित पवार पक्ष जो आहे तो भाजपच चालवतोय किंवा फडणवीसच चालवतात असा त्याचा अर्थ झाला. चालवतात असं आपण नाही म्हणू शकत, परंतु त्यांच्या फडणवीसांच्या सल्ल्याने चालतोय असं म्हणता येईल. 100% त्याचं कारण असं की फडणवीसांनी हे पण जाहीर केलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही फूट पडणं किंवा काही, आणि त्यातल्या कोणालाही आम्ही भाजपत घेणार नाही, कुठल्या लेवलचा माणूस असला तरी, कुणीही असला तरी. जर भाजपत जायचं नसेल तर आता कुठल्या पक्षात कोण जाऊ शकतं, कारण मग दरवाजे कुठले उघडे, एकनाथ शिंदेकडे थोडे जाणार. त्यामुळे एकनाथ शिंदेकडे काही लोक उद्या गेले तर आश्चर्य वाटणार नाही. काही ठिकाणी जसं एकनाथ शिंदे आत्ताच्या निवडणुकीत काही बंडखोर उभे केले, काहींनी माघारी घेतली, काहींनी नाही, त्यांचं काय राजकारण चालू आहे. तर एकनाथ शिंदेना हे माहिती आहे की भारतीय जनता पक्ष, जसं उद्धव ठाकरेंनी टीका केली की सहकारी पक्षाला कमकुवत करतात, अनेक राज्यात हे दिसलं. बिजू जनता दल असेल, कुणीही आपले सहकारी नितीश कुमार असतील, त्या सहकार्याला ते कमकुवत करतात आणि ते मोठे होतात भारतीय जनता पक्ष. तीच गोष्ट महाराष्ट्रात शिवसेनेला ते पायाखाली घेतील उद्या, म्हणून उद्धव ठाकरे सजग होते. एकनाथ शिंदे बाहेर पडले, ते भाजप बरोबर येतात सरकारमध्ये, त्यांनाही भीती आहे. म्हणून त्यांनी काय केलंय, त्यांनी बच्चू कडून सारख्या माणसाला आपल्या पक्षात घेतलं, प्रहार संघटना विदर्भातली, म्हणजे कुठल्या तरी अख्खा अमरावती जिल्हा असं नाही पण एक भाग तर आला, एक आमदार, एक संघटना आहे आणि एक शोषितांचा आवाज आहे तो. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो मराठा कार्ड खेळणारा पक्ष आहे शरद पवारांचा, आणि त्यातनं अजित पवार देखील मराठा नेतेच होते राज्यातले मोठे, त्यांच्या निधनानंतर झालेली जी पोकळी आहे त्याच्या तो पॉलिटिकल व्हॅक्यूम भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रात काय काय करतायत. ते स्वतः साताऱ्यातले आहेत, त्यामुळे भूमिपुत्र आहे, शेती करताना ते त्यांचे फोटो येतात, दरेगावला ते मतदान जातात. मी साताऱ्यात आहे स्वतः, सातारा जिल्हा शरद पवारांना मतदाना जिल्हा आहे. मग सातारा, सांगली, कोल्हापूर सारख्या भागामध्ये, कोल्हापुरात शिवसेना मूळची स्ट्रॉंग होती, त्यामुळे साताऱ्यामध्ये लक्ष घालायचं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपले पंख पसरायचे, आणि त्यानिमित्ताने मी मराठा नेता आहे प्लस मी एक मोठा नेता आहे ही प्रतिमा आपली बळकट करायची, असा कुठेतरी प्रयत्न एकनाथ शिंदे आत्ताच्या या निवडणुकीच्या निमित्ताने करताना दिसत आहेत. आणि त्याचीच अनेक उदाहरणं परिषदेच्या निवडणुकीत दिसत आहेत. ते काही लोकांना उभे करतात. दुसरीकडे सुनेत्रा पवार या सातत्याने अल्पसंख्याक खात्याचं मंत्रीपद असल्यामुळे काही प्रमाणात अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ देणार नाही या पद्धतीचं ते बोलतायत, आणि सना मलिक त्यांच्याबरोबर दिसतात कायम. तर एकनाथ शिंदेंनी आता एक मुस्लिम उमेदवार पण दिला परिषदेच्या सगळ्या राजकारणात, त्याचं तेही कारण आहे. मागच्या आपण जी चर्चा केली ती खान विरुद्ध बाण, परभणी मधला उमेदवार आहे तो. म्हणून असता की या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये परभणीमध्ये मूळ शिवसेना स्ट्रॉंग होती, त्यामुळे तिथे एकनाथ शिंदेना काहीतरी पर्याय उभा करावा लागेल, हा एक भाग. दुसरीकडे आपण फक्त मराठा पक्ष नाही तर आपली मूळ शिवसेना हिंदुत्ववादी, पण तरी देखील जिथे गरज पडेल तिथे आम्ही सेक्युलर असू, हेही ते संदेश देतात, आणि त्याचा फायदा कुठेतरी महायुतीला पण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नेता आपापलं राजकारण करतो. याच्यात सगळ्यात अनाकलनीय जे आहे ते शरद पवारांचं राजकारण आहे आता, कारण त्यांनी जी माघारी घेतली 2-3 ठिकाणी ती इतकी अनाकलनीय आणि आश्चर्यकारक आहे. कदाचित या निवडणुका म्हणजे प्रत्यक्ष सरकारच्या विरुद्धची लढाई जी असते त्याच्या निदर्शक नाहीत, या अप्रत्यक्ष निवडणुका आहेत. म्हणजे काय, तर निवडून आलेले आमदार किंवा नगरसेवक, किंवा आमदार नाही नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्यातनं आमदार निवडायचे, म्हणून हा थेट जनतेकडे जाऊन लढायची निवडणूक नाही. म्हणून कदाचित पवार आता सोयीस्कर स्टँड घेत असावेत असं मला वाटतं. बाकी उद्धव ठाकरेंचा स्टँड कधी कळलाच नाही, कारण त्यांनी जे उमेदवार दिले तेच मुळात बाहेरच्या पक्षात आलेले, आणि ते मॅनेज होतात म्हणून ते रडताना दिसतात. म्हणजे संजय राऊत तर इतक्या टोकाला जाऊन आता रडतायत की बाळमाने म्हणाले होते की मी पक्षात आलो शिवसेनेत तर माझी तिरडी बाहेर जाईल असं ते म्हणले होते, आणि आता बघा ते गेले. तर ते हताशा व्यक्त करताना दिसत आहेत. कुठेतरी पुन्हा पुन्हा संजय राऊतांच्या बोलण्यातनं सरकारच्या विरुद्ध एवढंच दिसतं की ते बळाचा वापर करतात, ईडीचा वापर करतात, आमचे लोक घाबरतात. म्हणजे दे आर नॉट इन अ पोझिशन टू कीप देअर फ्लॉक टुगेदर, किंवा आपला कळप नीट सांभाळता येत नाहीये, ती चिडचिड ते व्यक्त करताना दिसतात. दुसरीकडे गेले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भूमिका अजूनही ते घेताना दिसतात. आपली माणसं ते राखू शकत नाहीयेत, आणि ते कौतुक काय सांगतात, आम्ही एकदा राणेंना हरवलं, एकदा त्यांच्या मुलाला हरवलं, ते पूर्वी झालं. आजची परिस्थिती काय आहे त्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. ते करताना दिसत नाहीयेत, आणि इंडिया आघाडी स्ट्रॉंग राहील म्हणताना तिकडे द्रमुक त्यांच्यात बाहेर जाताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी ज्या इंडिया आघाडीला हिंग लावून विचारत नव्हत्या, सोनिया गांधींच्याच विरोधक असल्याचा स्टँड घेत होत्या, त्यांना आज काळाने इंडिया आघाडी हवी ही गरज ममता बॅनर्जींसाठी निर्माण झाली आहे.
त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडी ही पराजित लोकांची, दुबळ्या लोकांची आघाडी आहे का काय असं वाटायला लागेल. आणि तेच आत्ताच्या ह्या परिषदेच्या महाविकास आघाडीमध्ये पण होता. ते परिषदेच्या निकालामुळे महाविकास आघाडीत पण होताना दिसतंय. म्हणून एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका आणि दुसरीकडे आम आदमी पक्षात ज्यातनं निर्माण झालं ते आंदोलन इंडिया अगेन्स्ट करप्शनचं, तसंच आंदोलन आता कॉक्रोच पार्टीचं होतंय, महाराष्ट्रात इलेक्शन होत आहेत. मी या दोन्ही गोष्टी वेगळ्या बघू इच्छित नाही. ही महाराष्ट्रातली निवडणूक आहे, पण जसं कलकत्त्याच्या निवडणुकीचा, असेंब्लीच्या निवडणुकीचा परिणाम इंडिया आघाडीवर झाला, तमिळनाडूच्या इलेक्शनचा इंडिया आघाडीवर झाला, तसाच परिणाम महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीचा काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विरोधक हतोत्साहित होण्यामध्ये होईल, त्यांचा उत्साह कमी होईल. आणि दुसरीकडे ते आंदोलन दिल्लीत होणार आहे, त्यामुळे पर्यायांची चर्चा मोठ्यांदी सुरू होईल. कुठेतरी या सिस्टीममध्ये खळबळ माजत राहील आणि सिस्टीम हल्ली तर शुद्ध राहू शकते, साचली तर त्याच्यामध्ये घाण निर्माण होईल. म्हणून ते व्हायब्रन्सीचं लक्षण आहे. म्हणून आपण त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे, भले त्या परिषदेच्या निवडणुका असोत किंवा कॉक्रोच पार्टी असो. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं की राजकारणामध्ये सतत काहीतरी घडामोडी घडत असतात आणि या घडामोडीमध्ये नेत्यांचा फायदा होत असतो, राजकीय पक्षांचा फायदा होत असतो. मात्र सर्वसामान्य जनतेचं काय, सर्वसामान्य जनतेचा फायदा होतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे. आता सर्वसामान्य जनतेचा फायदा नेमका कोण आणि कसा करणार आहे हे अद्याप सर्वसामान्य जनतेलाच समजलेलं नाहीये. त्यामुळे कधी ते ह्याला निवडून देतात, कधी त्याला निवडून देतात. त्यांना जो जवळचा वाटतो त्या वेळेला ते त्यांना जवळ करतात आणि त्यांना निवडून देतात. आता याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आम्ही हे जर विश्लेषण करतो आहे, या विश्लेषणातून त्यांनी नेमका काय अर्थ घ्यायचा, त्यांनी नेमका काय बोध घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. आजची केलेली ही चर्चा जी आहे, ही नेमकी चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.